हॅलो हाय नमस्कार. मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. तर आज मी युनिक असा टाकाऊ कपडापासून युनिक असा डोरमॅट आज दाखवणार आहे तुम्हाला. हे माझ्या मुलाचे कपडे आहेत जुने, तर हे टाकण्यापेक्षा मी काहीतरी युनिक तुम्हाला आयडिया घेऊन आलेली आहे. असं सुंदर डोरमॅट आपण करणार आहे टाकाऊ कापडापासून. जरी तुमचे जुने कपडे असेल, तर जुने साड्या वगैरे असेल तरी देखील तुम्ही हे डोरमॅट करू शकता. अगदी टाकाऊ कपडापासून असं मजबूत आपलं हे डोरमॅट मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कुठलेही कापड यूज करू शकता. जुन्या कापडापासून अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात हे डोरमॅट आपलं बनून रेडी होणार आहे. तर मी तसं कापड कापून घेतलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण शर्ट जितकं आहे तितकं मी हेच पूर्ण उंची घेतलेली आहे. जेमतेम 18 इंचाचा असेल ह्याची पूर्ण उंची. तर तुमच्या डोरमॅटनुसार आणि तुमच्या कापडानुसार तुम्ही अगदी लहान मोठे डोरमॅट बनवू शकता. तर मी ते असे माझे मुलांचे शर्ट होते त्याच्यापासूनच मी असं डोरमॅट बनवणार आहे आणि त्याचे पट्ट्या बनवून घेतलेल्या आहे असे कलरचे. तर प्लीज माझ्या चॅनलावर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर एक लाईक करा, कारण एक लाईक तुमचं खूप मोटिवेशन मिळून जातं नवीन व्हिडिओ घेऊन येण्यासाठी. अशा पद्धतीने मी कलरचे पट्ट्या कापून घेतलेल्या आणि कमी पडलेला कापड देखील मी जोडून घेणार आहे. अगदी सगळे पट्ट्यांनी अशा पद्धतीने स्टिच करून घेणार आहे. खूप युनिक हा डोरमॅट आपलं हे बनवून रेडी होणार आहे. नक्की ट्राय करा. अगदी टाकाऊ कपड्यापासून तुम्ही हे बनवू शकता. अशा पद्धतीने मी सगळ्या पट्ट्या जोडून घेतलेला आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि त्याच साईजचं मी एक पेटीकोटचं कापड घेतलेलं आहे. पेटीकोटचं कापड हे जाडजूड असल्यामुळे मी हे खाली वापरणार आहे. बघू शकता तुम्ही. तुमच्याकडे कुठलाही कापड असेल तर अगदी जुना ते देखील तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने मी ते साईजचं कापून घेतलेलं आहे आणि आतमध्ये थोडंसं कापड घालून घेणार आहे. म्हणजे अगदी डोरमॅट आपलं हे जाड बनून रेडी होणार आहे. हे देखील टाकाऊ कपडे होते माझे, ते आतमध्ये मी घालून घेणार आहे. आणि माझे छोटे मुलाचे कपडे होते ते देखील मी ते डोरमॅटमध्ये घालून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. अशा पद्धतीने ठेवून मी पिनअप करून घेणार आहे. पिनअप केल्यामुळे आतील कपडे सरकणार नाही स्टिच करताना. नंतर आपण जसं स्टिच करू तसे आपल्याला हे टाचण्या काढून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने मी सगळीकडे पिनअप करून घेतलेलं आहे. हे डोरमॅट मला अंडाकृती म्हणजे ओव्हल शेपमध्ये बनवायचं आहे, म्हणून मी आता मार्क करून घेणार आहे. हे बघू शकता तुम्ही. असं चॉक पीसने आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे 1-1 इंचावर. त्याच मार्कवर आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. खूप छान हे डोरमॅट आणि युनिक बनून रेडी होणार आहे. नक्की तुम्ही देखील ट्राय करा. आणि जिथं मार्क केलेले आहे तिथूनच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच करताना माझे सुईमधले धागा खूप निघत होता. तुम्ही 16 नंबरचा सुईऐवजी 18 नंबरचा सुई वापरा, कारण हे आतमध्ये कापड घातल्यामुळे खूप जाड हे डोरमॅट हे बनवून रेडी होणार आहे. हे थोडंसं जाड असल्यामुळे स्टिच करताना थोडंसं त्रास होत होता. काही हरकत नाही आहे. तर बघू शकता तुम्ही सगळं असं मी स्टिच करून घेतलेलं आहे आणि राहिलेला कापड मी आता कापून घेणार आहे. हे बघू शकता. जितकं मार्क केलेलं आहे तिथपर्यंत मी स्टिच करून घेतलेलं आहे. आणि हे जाड कपडा असल्यामुळे एक मला कापावं लागेल, कारण कैंचीला देखील धार नाही आहे. अशा पद्धतीने मी ही कापून घेतलेली आहे ओव्हल शेपमध्ये. नंतर गोट बनवून घ्यायचं आहे. गोट बनवण्यासाठी मी असं प्लेन कापड घेतलेलं आहे. अगदी 2 इंचाचं असं कापड मी कापून घेतलेलं आणि सगळे तुकडे जोडून घेतलेले आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे गोट बनवण्यासाठी. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. स्टिच झाल्यानंतर मी हे राहिलेला कापड कापून घेतलेला आहे. नंतर अशा पद्धतीने फोल्ड करून मागून देखील अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. म्हणजे फिनिशिंगला देखील खूप छान हे डोरमॅट बनवून रेडी झालेलं आहे.
बघू शकता. नक्की ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यूजफुल वाटत असेल तर एक लाईक करा. भेटू अशाच नव्या व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.